नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते मृण्मयीने कबीर आणि गुंजाला दोघांनाही एकत्र बघितलेलं असतं. आता मात्र तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर लगेच गुंजा म्हणते, मृण्मयीताई तुम्ही? आता कबीरही खूपच घाबरलेला असतो. तो मृण्मयीकडे एकटक बघत असतो. तेव्हा मृण्मयी त्याला म्हणते, कबीर तू? आता मात्र कबीर तिच्या प्रश्नांचं काय उत्तर देणार तेवढ्यात लगेच कबीर गुंजाच्या हातावरील हात काढून घेतो आणि मृण्मयीकडे एकटक बघत असतो. गुंजाही इथे खूप घाबरलेली असते. मात्र तेवढ्यात लगेच कबीरचा फोन वाजतो आणि कबीरला पटकन जाग येते. म्हणजे हे सर्व जे काही घडले ना ते सर्व कबीरच्या स्वप्नात. कबीरला खूप भयान स्वप्न पडली होती. त्यानंतर मग आता इथे फोन वाजल्यामुळे कबीरला जाग आलेली असते. तर कबीर लगेच मृण्मयीकडे बघतो तर ती बेडवरती झोपलेली असते. मग कबीर त्याचे डोळे पुसतो. डोळे त्याचे खूप पाणावलेले असतात कारण स्वप्नात जे काही घडलं ते सर्व त्याला आठवत असतो. तो गुंजाला काय काय बोललेला आहे आणि त्याच्या मनातील सर्व काही त्याने गुंजाजवळ मन मोकळे केलेले असते हे सर्व स्वप्न त्याला आठवत असते. आणि तो मृण्मयीकडे एकटक बघत असतो. तेवढ्यात बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवतं. तर लगेच मृण्मयी उठते. तर कबीर तिला म्हणतो, थांब मी उघडतो दरवाजा, कोण आहे मी बघतो. मग लगेच कबीर दरवाजा उघडतो. तर दरवाजात बाहेर गुंजा आणि कविता दोघीही आलेल्या असतात. तर गुंजाने मृण्मयीसाठी चहा आणलेला असतो. तर लगेच कविता बोलते, गुड मॉर्निंग भाऊजी, झाली की नाही सकाळ? तर लगेच कबीर म्हणतो हो. तर मृण्मयी म्हणते, गुंजा चहा आणलास का? तर लगेच कविता बोलते, हो चहाची गरजच आहे ना, खूप थंडी आहे ना सकाळी सकाळी, म्हणून म्हटलं मृण्मयीला चहा घेऊन जावं. तेव्हा कबीर म्हणतो, पुरे झाले वहिनी, मृण्मयीला आणि मलाही तुझा खट्याळपणा माहिती, बाद झालं आता. तेव्हा कविता बोलते, खट्याळपणा तर झालाय, डोळे बघा बघा डोळे मृण्मयीचे कसे दिसतायत. तेव्हा मृण्मयी बोलते, नाही तसं काही नाहीये. मग कविता म्हणते, तसंच आहे, गुंजा तू इकडे बरं. आणि लगेच कबीरला गुंजा पुढे आणते आणि म्हणते, भाऊजी तुम्ही गुंजाला काही बोललात का? तुमच्या दोघांमध्ये काही झालंय का? तेव्हा कबीर लगेच म्हणतो, तुम्हाला कोणी सांगितलं? तर गुंजा म्हणते, मी काहीच नाही बोलले. कविता म्हणते, मी हिला सांगितलं जा त्यांच्या रूममध्ये चहा घेऊन जा मृण्मयीला, तर ही नाही नाही नको नको मी नाही जात असं तसं म्हणायला लागली. तिने माझं ऐकत नव्हती. मग मी तिला बोलली, चल मी येते तुझ्यासोबत, कोण तुला बोलतंय मी बघते. तेव्हा लगेच गुंजा म्हणते, मी काहीच बोलले नाही, तसं काही झालेलंच नाहीये ना. तेव्हा कविता म्हणते, ठीक आहे जाऊ दे. मग कविता मृण्मयीला विचारते, मस्त झोप झाली की नाही? तेव्हा मृण्मयी म्हणते, नाही ते AC बंद झाला होता ना, खूप गरम झालं ना. तेव्हा कबीर म्हणतो, हो तो AC बंद पडला होता, काय झालं काय माहिती. तेव्हा कविता म्हणते, तुम्ही ना कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी ना हनीमूनला जायला पाहिजे. तर लगेच ती गुंजाला म्हणते, हो की नाही गुंजा, मी बोलते ते बरोबर आहे ना? मग आता गुंजा म्हणते, हो, नवीन नात्याची सुरुवात नवीन मनानेच झाली पाहिजे, नवीन ठिकाणी. तेव्हा कविता म्हणते, हो ना, मी जे बोलते ते बरोबर आहे ना, मग मी आत्ता लगेच जाऊन आई आणि काकूंबरोबर बोलून घेते, तू इथेच थांब, चहा दे मृण्मयीला, असे म्हणून आता कविता लगेच तिथून निघून जाते. तर गुंजा मात्र तिथे कबीरकडे बघत असते. तर मृण्मयी म्हणते, गुंजा चहा आणलास तू माझ्यासाठी? तर गुंजा म्हणते, हो चहा पिऊन घ्या, असे म्हणून चहा ते ठेवते आणि लगेच बाहेर निघते. तर लगेच आतमध्ये मृण्मयी कबीरचा हात पकडते आणि कबीरला म्हणत असते, कबीर आपलं हनीमून इतक्या घाईघाईत करण्याची काही गरज नाहीये, तुला हवा तेवढा वेळ घे तू, मी थांबायला तयार आहे. आता हे सर्व गुंजाने ऐकलेले असते. तर लगेच गुंजाच्या डोळ्यात पाणी येते आणि गुंजा मनाशीच बोलते, देवी आई हा कसला संसार आहे, यात एकाला बी सुख पडत नाहीये, काय लिहून ठेवलंय देवी आईने नशिबात काय माहिती, असे आता गुंजा मनाशीच बोलत असते. तर कबीर मृण्मयीशी काही न बोलता आतमध्ये निघून जातो. त्यानंतर इथे सर्वेश्वर झोपलेला असतो. त्याला ती डोंगरवाडीची भयान रात्र स्वप्नात आलेली असते. एक मुलगी त्या आगीत अडकलेली असते आणि ती खूप जोरजोरात रडत असते. आता मात्र सर्वेश स्वप्न पाहून खूपच घाबरलेला असतो. तर तेवढ्यात सर्वेशची आई त्याला आवाज देत असते. मग सर्वेश उठून बाहेर येतो आणि सर्वेशची आई बोलते, काय झालं सर्वेश्वर, एवढा का कणत होता तू? तेव्हा सर्वेश्वर म्हणतो, आई मला पुन्हा तेच स्वप्न पडलं ग. मग सर्वेशची आई बोलते, अरे स्वप्नच होतं ना ते, जाऊ दे. तेव्हा सर्वेश म्हणतो, अगं आई परत परत तेच स्वप्न पडत सारखं का पडतंय मला? नक्की मला असं वाटतंय मला हे स्वप्न काहीतरी संकेत देतंय, परंतु मला ते कळत नाही. तेव्हा त्याची आई बोलते,
तू मागे मानसिक तज्ज्ञांकडे गेला होता ना, मग काय झालं त्याचं? तेव्हा सर्वेश्वर म्हणतो, तुला सांगतो आई, मी सगळीकडे गेलो, मानसिक तज्ज्ञाकडे जिथे नाही तिथे गेलो, परंतु डॉक्टरांचं म्हणणं आहे तुम्हाला काहीच त्रास नाहीये. मग का मला हे सारखं सारखं स्वप्न पडते, मला काही कळतच नाहीये. तुला सांगतो आई, मी देवधर्म, उपास तापास सर्व काही केलं, परंतु हे स्वप्न काय माझी पाठ सोडत नाहीये गाई. तेव्हा सर्वेशची आई बोलते, सर्वेश काय आहे ना, तुझं मन झालंय हळवं, तू जगातील सर्वात मोठं दान केलंय, म्हणून 2-4 दिवस आराम कर. तेव्हा सर्वेश म्हणतो, एक मुलगी रडत रडत गेली आणि दुसरी मुलगी रडत रडत स्वप्नात आली, याचा अर्थ नेमकं काय घ्यायचा आई, मला काही समजतच नाही. तर लगेच आई म्हणते, अरे स्वप्नांचे अर्थ म्हणजे माणसांच्या मनाचे खेळ असतात आणि त्यात असं वाहून नाही जायचं रे. काय असेल ते येईल समोर. आणि तुला चित्र काढता येतं ना, मग तुला जी मुलगी दिसते ना स्वप्नात तिचं चित्र काढ, मनातलं सगळं बाहेर येईल बघ, मन हलकं झाल्यासारखं होईल. आणि आता मी निघते रे. तेव्हा सर्वेश म्हणतो, नको ना जाऊ आई तू, आता मृण्मयी पण गेली, इथे किती एकटं एकटं वाटेल, तू थांब ना इथे. तेव्हा सर्वेशची आई बोलते, हे बघ तुम्हाला अडवू नको, मृण्मयीचं लग्न होतं ना माझ्या नातीचं, म्हणून मी आले होते, परंतु आता मला जावं लागेल रे, माझी पण भरपूर कामे खोळंबली तिथे, त्यामुळे प्लीज तू अडवू नको. त्यानंतर इथे आता कबीर बाहेर निघालेला असतो. मग मृण्मयी त्याचा रुमाल घेऊन येते आणि म्हणते, कबीर धर तुझा रुमाल. तर लगेच मधू म्हणते, बघितलं मृण्मयी, मी कबीरला म्हटले होते माझी एक जबाबदारी आता कमी होणार आहे, रुमाल देण्याची, पॉकेट देण्याची. तेव्हा आता मृण्मयी लगेच आत्तूकडे बघत असते. तेवढ्यात गुंजा येते आणि म्हणते, साहेबा धरा चहा. मग आता मृण्मयी लगेच गुंजाकडे बघत असते. मग गुंजा तो चहा मृण्मयीच्या हातात देते आणि म्हणते, हा घ्या साहेबांचा चहा. तेव्हा वहिनी म्हणतात, मात्र हा साहेबा नेमकं चाललाय कुठे? तेव्हा मृण्मयी म्हणते, त्यांच्या मित्रांबरोबर पार्टी आहे, तो बाहेर चाललेला आहे, काही मित्र लग्नाला येऊ शकले नाही ना म्हणून. तेव्हा वहिनी म्हणतात, काय असे कसे मित्र आहे लग्नाला नाही येऊ शकले? तेव्हा कबीर म्हणतो, आमच्या पत्रकारांचं असंच असतं, बरं तरी मी लग्नाला होतो नशीब. तेव्हा हे ऐकल्यानंतर मधू म्हणते, तू लग्नाला होता हे जास्त आमचं नशीब. आणि कबीर, आता तर लग्नाला 4-5 दिवस झाले, आता कुठे पार्टी करतोय तू? तेव्हा कबीर म्हणतो, अगं आई, असतात आमच्या बॅचलर पार्ट्या. तेव्हा वहिनी म्हणतात, आता कुठे तू बॅचलर राहिलाय, आता तर तुझं लग्न झालंय ना. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते, आतू, काही लोक लग्न झालं तरी बॅचलरच असतात. आता मात्र कबीर हा मृण्मयीकडेच बघायला लागतो. मग मृण्मयी म्हणते, ते म्हणजे मला म्हणायचे काही लोक आपल्या मित्रांसाठी बदलत नाही ना, ते तसेच राहतात ना. तेव्हा आता मृण्मयीचे हे बोलणे ऐकल्यानंतर वहिनी म्हणतात, मृण्मयी तू काय बोलते ना ते आम्हाला काही कळतच नाही बाई. त्यामुळे मधू, आपली भाजी निसून झाली का? झाली असेल तर चल बाई आतमध्ये, इथे नव्या नवरीला डिस्टर्ब नको, नवरी नवरदेव बसलेत ना इथे, मग चल आपलं आतमध्ये. तर लगेच त्या गुंजालाही म्हणतात, चल आपण आतमध्ये काम करू किचनमध्ये. आता मृण्मयी ही त्यांच्यासमोर हसण्याचं नाटक करत असते. तर आता इथे कबीर निघालेला असतो. मग लगेच मृण्मयी त्याला बोलते, कबीर, मी आत्ता जे काही बोलले ते चुकून बोलले बरं का, मुद्दामहून नाही केलंय. तेव्हा कबीर म्हणतो, ठीक आहे आणि थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल. आणि लगेच तो तिथून निघून जातो. तर बाहेर उमेर आलेला असतो, तो गाडीचा हॉर्न वाजत असतो. तर कबीर म्हणतो, नको वाजवू, आलोय ना मी. तर आता ते डेकोरेशन पाहून उमेर म्हणतो, आता काय बारशापर्यंत हे डेकोरेशन असंच ठेवणार आहे का? तेवढ्यात मृण्मयी खिडकीतून आवाज देते आणि कबीरला बाय करत असते. तर उमेर लगेच मृण्मयीला म्हणतो, भाभीजी बाय, मस्त आहे ना, सगळं ठीक आहे ना? तेव्हा मृण्मयी म्हणते, हो हो सगळं ठीक आहे. तेव्हा आता इथे उमेर मृण्मयीची खूप मस्करी करायला लागतो. तो म्हणत असतो, काही चहा वगैरे आहे की नाही? तेव्हा मृण्मयी म्हणते, आहे ना, या ना भाऊजी आतमध्ये, मी चहा करते, पोहे करते गरम गरम. तेव्हा लगेच उमेर म्हणतो, ठीक आहे भाभीजी, हम आते हे. तर कबीर म्हणतो, ए कुठे चाललायस तू? मृण्मयी तू जा बरं आतमध्ये, हा ना तुझी मस्करी करतोय आणि तू जा इथून. तेव्हा मृण्मयी म्हणते, ठीक आहे कबीर मी जाते, कबीर बाय, आणि लगेच त्याला आय लव्ह यू म्हणते. आता उमेर हे सगळे बघत असतो. तर उमेर म्हणतो, नाही नाही मी काहीच ऐकलं नाही बरं का भाभीजी. मग आता लगेच कबीरला बाय करून मृण्मयी आतमध्ये निघून जाते. तेव्हा कबीर उमेरला म्हणतो, चल आता पटकन, नाहीतर अजून कोणीतरी येईन डोकं खायला. मग उमेर त्याला बोलतो, काय सांगितले पण तू नेमकं घरी कुठे चाललायस? तेव्हा कबीर म्हणतो, मी सांगितलंय आम्ही बॅचलर पार्टीला चाललोय.
उमेर म्हणतो, अरे बॅचलर पार्ट्या तर लग्नाआधी असतात बाबा. तू कुठे लग्न झाल्यानंतर बॅचलर पार्टीला चाललाय? साधं खोटं सुद्धा बोलता येत नाही रे कबीर तुला. तेव्हा आता मात्र कबीर खूपच भडकतो आणि म्हणतो, हो कारण मी गुन्हेगार आहे ना. तेव्हा उमेर त्याला म्हणतो, अरे कबीर बिरादर, तुला तर राग आला. मग कबीर म्हणतो, काय करू, घुसमट होते माझी. मृण्मयीच्या नजरेला नजर नाही देऊ शकत मी आणि गुंजाला डोंगरवाडीला नाही सोडू शकत. काय करू मी? घराला धोका आहे असं वाटतं आणि तेवढ्याच क्षणात लगेच उठल्यानंतर कळतं की हे सगळं स्वप्न होतं म्हणून. असं ना, कोंडी झाली माझी. इथे मी मृण्मयीलाही न्याय नाही देऊ शकत उमेर. मग उमेर त्याला बोलतो, अरे यार बिरादर, किती भडकला तू. तेव्हा कबीर म्हणतो, काय करणार, चल आणखीन कोणी येईल, अजून काही प्रश्न विचारतील, ते आधी चल प्लीज, इथून निघून चल लवकर. असे म्हणून आता ते दोघेही बाहेर जातात. त्यानंतर इथे मृण्मयी रूममध्ये बसलेली असते. तिला कबीरचे ते रात्रीचे सर्व बोलणे आठवत असते की तो डिस्टर्ब आहे, त्याला वेळ हवा आहे. तिला मात्र खूपच वाईट वाटत असते. तेवढ्यात लगेच मायाचा फोन येतो. तर मृण्मयी म्हणते, मम्माचा फोन, आणि लगेच तिच्या डोळ्यात पाणी येते. मग ती फोन उचलते आणि म्हणते, मम्मा बोल ना. तेव्हा माया म्हणते, काय ग, आवाज का पडलाय तुझा. तेव्हा मृण्मयी बोलते, कुठे काय, काहीच नाही. मग माया तिला विचारत असते, काय काय बिनसलं तर नाही ना तुझं. मृण्मयी म्हणते, नाही ग मम्मा, बोल ना, कशासाठी फोन केला होता. तेव्हा माया तिला म्हणत असते, आपण आई मुलीचं जरी नातं असलं आपल्यात, तरी एक मैत्रीचं नातं आपलं आहे. तू माझ्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करत असते, तुला माहिती आहे ना मृण्मयी. तेव्हा मृण्मयी म्हणते, हो. मग मी तुला विचारते की रात्री तुझ्यात आणि कबीरमध्ये सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा आता मृण्मयी लगेच मायाला म्हणते, अगं मम्मा, काय विचारतेस तू. तेव्हा मृण्मयी असे म्हटल्यानंतर माया म्हणते, अगं काय विचारतेस म्हणजे, एक आई आहे मी, आणि काय झालं विचारल्याने. तेव्हा मृण्मयी मनाशीच बोलते, आता जर मम्माला सगळं खरं सांगितलं ना तर खूप अवघड होईल. ती आणखीनच काहीतरी तमाशा करून बसेल. त्यामुळे आत्ता तिला काहीच सांगायला नको. तेव्हा मृण्मयी म्हणते, हो मम्मा, अगं इथं सगळं ठीक आहे, आणि तुला माहिती आहे कबीर खूपच रोमॅन्टिक आहे बरं का. आणि आता तर तो प्लॅन करतोय, आम्ही बाहेर हनीमूनला जाणार आहे. त्यामुळे सगळं काही ठीक आहे, तू काहीही काळजी करू नको ग मम्मा. असे आता ती मायाला म्हणत असते. आणि मला आत्तू बोलवते म्हणून फोन ठेवते, असे म्हणून फोन बंद करते. तेव्हा माया म्हणते, हा कबीर कुठे नेणार आहे तुला हनीमूनला, नेऊन नेऊन न्यायला बसला त्या डोंगरवाडीला. मीच तुझ्यासाठी हनीमून पॅकेज बुक करते, बघ मृण्मयी, तुला सरप्राईज देते. असे म्हणून आता मायानेही फोन बंद केलेला असतो. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, मृण्मयी गुंजाला म्हणत असते, गुंजा, मी इथे प्रोफेसर होण्यापेक्षा डोंगरवाडीत जाऊन तुझ्यासारखं खूप काही शिकायला होतं ना. तुझ्यासारखा समजूतदारपणा माझ्यात पण आला असता ना. तेव्हा लगेच गुंजा मृण्मयीला बोलते, नाही मृण्मयीताई, माझ्यासारखी जिंदगी तुमच्या वाट्याला कधी बी येऊ नये. आता हे ऐकून मृण्मयीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर इथे आता कबीर उमेरला म्हणत असतो, मला मृण्मयीला हनीमूनला घेऊन जायचे, परंतु त्याआधी मला सुट्टी घेऊन डोंगरवाडीला गुंजाला सोडून यायचे. कारण जी कहाणी डोंगरवाडीला सुरू झाली ना, ती तिथेच संपायला हवी. बाद झालं. मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.